जुलै महिन्यातला तो मुसळधार पावसाचा दिवस होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते. विजा चमकत होत्या आणि पावसाचे थेंब जुन्या घराच्या कौलांवर सतत पडत होते. पुण्याजवळच्या एका शांत गावात आरव एकटाच राहत होता. वयाच्या 28व्या वर्षी त्याने आयुष्यात बरंच काही मिळवलं होतं. चांगली नोकरी, स्वतःचं घर आणि स्थिर आयुष्य. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक रिकामी जागा कायम होती. त्या संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतल्यावर त्याची नजर घराबाहेरच्या जुन्या पत्रपेटीकडे गेली. आजकाल पत्र कोण पाठवतं म्हणून त्याने सहज पत्रपेटी उघडली. आत एक पिवळसर झालेलं जुनं लिफाफं होतं. त्यावर फक्त त्याचं नाव लिहिलेलं होतं, आरव. ना पाठवणाऱ्याचं नाव ना पत्ता. त्याने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. आत एकच पत्र होतं. त्यावर पहिली ओळ वाचताना त्याचा श्वास अडकला. प्रिय आरव, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर समज मी तुझ्यापासून खूप दूर गेले आहे. आरव काही क्षण स्तब्ध बसला. त्या अक्षरांची ओळख त्याला होती. ती अक्षर होती अन्वीची. अन्वी, जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं होतं. पण 5 वर्षांपूर्वी ती कोणालाही काही न सांगता अचानक गायब झाली होती. खूप शोध घेतला. मित्रांना विचारलं, नातेवाईकांशी संपर्क केला, पण तिचा काहीच पत्ता लागला नव्हता. आज तब्बल 5 वर्षांनी तिचं पत्र त्याच्या हातात होतं. त्याने पुढे वाचायला सुरुवात केली. आरव, मला माहीत आहे की तू मला शोधत असशील, पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपण सांगू इच्छित असूनही सांगू शकत नाही. मी तुला सोडलं नाही. परिस्थितीने मला तुझ्यापासून दूर नेलं. आरवच्या डोळ्यांत पाणी आलं. तो पुन्हा प्रत्येक शब्द वाचत होता. पण अचानक त्याची नजर पत्राच्या शेवटच्या ओळींवर गेली. जर तुला माझ्याबद्दल संपूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर उद्या सकाळी 7 वाजता सावली रेल्वे स्टेशनवर ये. तिथे तुला माझ्या आयुष्याचं शेवटचं सत्य सापडेल. आरवने घड्याळाकडे पाहिले. रात्र होत आली होती. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. हे पत्र 5 वर्षांनी कसं आलं? अन्वी जिवंत आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, हे पत्र खरं अन्वीने लिहिलं आहे की कोणीतरी त्याला एका रहस्याच्या जाळ्यात ओढत आहे? त्या रात्री आरवला क्षणभरही झोप लागली नाही. पहाटे 6 वाजताच तो घराबाहेर पडला. मुसळधार पाऊस सुरूच होता आणि त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या सत्याकडे त्याची पावलं वेगाने पडत होती. पहाटेचे 7 वाजायला अजून 5 मिनिटे बाकी होती. मुसळधार पाऊस सुरूच होता. आरवची कार सावली नावाच्या छोट्याशा ओस पडलेल्या रेल्वे स्टेशनसमोर येऊन थांबली. हे स्टेशन अनेक वर्षांपूर्वी बंद झालं होतं. तिथे आता ना गाड्या थांबत होत्या ना प्रवासी दिसत होते. फक्त पावसाचा आवाज आणि वाऱ्याने हलणाऱ्या झाडांची सळसळ ऐकू येत होती. आरव प्लॅटफॉर्मवर पोहोचला. त्याचं हृदय जोरात
धडधडत होतं. अचानक त्याच्या नजरेस एक वृद्ध स्टेशन मास्तर दिसला. पांढरे केस, जुन्या पद्धतीचा गणवेश आणि चेहऱ्यावर गूढ शांतता. तो आरवकडे पाहून म्हणाला, "तू आरव आहेस ना?" आरव थबकला. "हो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहिती?" वृद्ध माणूस हसला आणि आपल्या खिशातून एक छोटी लोखंडी चावी काढत म्हणाला, "ही चावी मला 5 वर्षांपूर्वी एका मुलीने दिली होती. ती म्हणाली होती, एक दिवस आरव इथे येईल, तेव्हा ही चावी त्याला द्या." आरवचे हात थरथर कापू लागले. "ती अन्वी होती का?" वृद्धाने शांतपणे मान हलवली. "हो, ती इथे तुझी खूप वाट पाहत होती." हे ऐकून आरवच्या डोळ्यात अश्रू तरळले. "ती आता कोठे आहे?" वृद्धाने उत्तर दिलं नाही, फक्त स्टेशनच्या मागे असलेल्या जुन्या वेटिंग रूमकडे बोट दाखवलं. आरव धावत तिकडे गेला. दरवाजावर मोठं जुनं कुलूप होतं. त्याने चावी लावली. कुलूप उघडलं. दरवाजा हळूहळू उघडताच धुळीचा वास पसरला. आत एक लाकडी टेबल, एक खुर्ची आणि भिंतीवर टांगलेलं एक जुनं घड्याळ होतं. टेबलावर एक डायरी आणि लाकडी पेटी ठेवलेली होती. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, "आरव, जर तू इथपर्यंत पोहोचलास असशील तर याचा अर्थ नियतीने आपल्याला पुन्हा एकदा भेटवलं आहे." आरवने थरथरत्या हाताने पुढचं पान उघडलं. त्यात लिहिलं होतं, "मी तुला सोडून गेले नाही. मला जावं लागलं, कारण माझ्या आयुष्याचं एक असं सत्य होतं, जे तुला सांगितलं असतं तर तुझं आयुष्यही उद्ध्वस्त झालं असतं." आरवच्या डोळ्यांसमोर अन्वीचे हसरे चेहरे तरळू लागले. त्याने डायरी बाजूला ठेवली आणि लाकडी पेटी उघडली. पेटीत एक फोटो आणि चांदीची अंगठी आणि हॉस्पिटलचा एक वैद्यकीय अहवाल होता. तो अहवाल उघडताच आरवच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्या कागदावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, "रुग्ण अन्वी देशमुख, निदान अंतिम टप्प्यातील गंभीर आजार." आरवच्या हातातून तो अहवाल खाली पडला. त्याच्या मनात एक प्रश्न घुमत होता. अन्वीने त्याच्यापासून हा भयंकर आजार का लपवला आणि ती आज जिवंत आहे का? आरवच्या हातातून हॉस्पिटलचा अहवाल खाली पडला. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं धूसर झालं होतं. "हे खरं असू शकत नाही," तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने पुन्हा तो अहवाल उचलला. प्रत्येक शब्द काळजावर घाव घालत होता. तेवढ्यात डायरीतून एक छोटासा फोटो खाली पडला. त्या फोटोमध्ये आरव आणि अन्वी कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात हसत उभे होते. फोटोच्या मागे अन्वीने लिहिलं होतं, "माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस." आरवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने डायरीचं पुढचं पान उघडलं. "आरव, जेव्हा डॉक्टरांनी मला माझ्या आजाराबद्दल सांगितलं, तेव्हा माझ्यासमोर 2च मार्ग होते. एक म्हणजे तुला सगळं सांगून तुझं आयुष्यही दुःखात ओढणं आणि दुसरा म्हणजे तुझ्यापासून दूर जाणं." मी दुसरा मार्ग निवडला, कारण मला
तुझं आयुष्य थांबलेलं पाहायचं नव्हतं. तू माझ्यावर रागवशील, माझा तिरस्कार करशील, पण माझ्यासाठी तेच योग्य होतं. डायरी वाचताना आरवला त्यांच्या शेवटच्या भेटीची आठवण झाली. त्या दिवशी अन्वी खूप शांत होती. ती वारंवार त्याच्याकडे पाहत होती, जणू काही मनातलं सांगायचं होतं, पण ती काहीच बोलली नव्हती. आरवने स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात केली. त्या दिवशी मी तिच्या डोळ्यातलं दुःख का ओळखलं नाही. त्याने डायरीचं पुढचं पान उघडलं. मी निघण्याच्या आदल्या दिवशी या स्टेशनवर तुझी 2 तास वाट पाहिली होती. माझ्या मनात 1000 वेळा आलं की तुला फोन करावं, पण जर तू आला असशील तर मी तुला सोडून जाऊ शकले नसते. म्हणून मी रडत रडत निघून गेले. आरव आता स्वतःला सावरू शकत नव्हता. त्याच वेळी डायरीच्या शेवटच्या पानात एक छोटासा नकाशा ठेवलेला दिसला. त्या नकाशावर एका ठिकाणी लाल रंगाचं वर्तुळ होतं. खाली लिहिलं होतं, जर तुला माझी शेवटची भेट घ्यायची असेल तर या पत्त्यावर ये. त्या पत्त्याखाली एका शहरातील आनंद आश्रम असं नाव लिहिलेलं होतं. आरवच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. म्हणजे अन्वी जिवंत आहे. तो क्षणाचाही विलंब न करता आश्रमाकडे पण निघाला. पण त्याला माहीत नव्हतं की त्या आश्रमात त्याची वाट पाहत होतं ते उत्तर. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरणारं होतं. आरवने कारचा वेग वाढवला. त्याच्या मनात एकच आशा होती, अन्वी जिवंत असेल, ती मला नक्की भेटेल. सुमारे 3 तासांच्या प्रवासानंतर तो आनंद आश्रमात येथे पोहोचला. आश्रमात शांतता होती. काही वृद्ध लोक बागेत फिरत होते, तर काही लहान मुले खेळत होती. आरवने कार्यालयात जाऊन विचारले, इथे अन्वी देशमुख आहे का? समोर बसलेल्या वृद्ध मॅडम काही क्षण शांत राहिल्या. त्यांनी आरवकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, तुम्ही आरव आहात का? हो. त्या उठल्या, कपाटातून एक लाकडी पेटी काढली आणि ती आरव समोर ठेवली. अन्वीने ही पेटी 5 वर्षांपूर्वी आमच्याकडे ठेवली होती. ती म्हणाली होती, एक दिवस आरव नक्की येईल, तेव्हा ही त्याला द्या. आरवचे हात थरथर कापत होते. तो घाईघाईने पेटी उघडू लागला. आत एक छोटंसं पत्र, एक चांदीची साखळी आणि एक व्हिडिओ पेनड्राईव्ह होती. त्याने आश्रमातील संगणकावर तो व्हिडिओ सुरू केला. स्क्रीनवर अन्वी दिसली. ती खूप अशक्त दिसत होती, पण चेहऱ्यावर तेच सुंदर हसू होतं. ती हळू आवाजात बोलू लागली, हाय आरव, मला माहीत आहे तू हे पाहतोयस. म्हणजे तू माझा शोध घेतलास. आरवच्या डोळ्यात अश्रू दाटले. अन्वी पुढे म्हणाली, तुला न सांगता निघून जाणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण गोष्ट होती. पण मला माहीत होतं, जर मी तुला सत्य सांगितलं असतं तर तू
तुझं संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी थांबवलं असतंस. मला तुझं आयुष्य थांबवायचं नव्हतं. मला तुझं हसणं जपायचं होतं. जर आज मी या जगात नसेन तरी एक वचन दे, माझ्यासाठी रडू नको. तुझ्या आयुष्यात पुन्हा एक आनंद आण. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, खरं प्रेम कधीच संपत नाही. ते फक्त आठवणींच्या रूपात कायम जिवंत राहतं. व्हिडिओ संपला. आरव शांत बसला होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू सतत वाहत होते. आश्रमाच्या संचालिका त्याच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, अन्वी शेवटच्या काही महिन्यात इथे येऊन लहान मुलांना शिकवायची. ती म्हणायची, मी नसेल तरी माझ्या आठवणी कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश बनून राहाव्यात. त्या क्षणी आरवने एक निर्णय घेतला. त्याने अन्वीच्या नावाने आश्रमाला मदत करण्यास सुरुवात केली. प्रत्येक वर्षी तो तिच्या वाढदिवशी तिथल्या मुलांसोबत दिवस घालवू लागला. काही वर्षांनंतर आश्रमाच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावण्यात आला, अन्वी स्मृती वाचनालय. त्या फलकासमोर उभा राहून आरव हसला. आजही त्याच्या खिशात ते शेवटचं पत्र जपून होतं. कारण काही प्रेमकथा लग्नापर्यंत पोहोचत नाहीत, पण त्या आयुष्यभर हृदयात जिवंत राहतात. कथेचा संदेश. खरं प्रेम म्हणजे कोणाला स्वतःसाठी मिळवणं नाही, तर त्याच्या आनंदासाठी निस्वार्थपणे जगणं. काही माणसं आयुष्यातून निघून जातात, पण त्यांनी दिलेलं प्रेम कधीच संपत नाही. समाप्त.